39 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक विधानसभा अनेक लोकसभा या बीड जिल्ह्यामध्ये झाल्या। 39 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक जणांना मी विधानसभेला लोकसभेला मदत केली आणि त्यांना विजयाच्या तिथपर्यंत आम्ही नेलं। त्यात खारीचा का वाटा असाना पण त्या ठिकाणी माझा आहे। पण वारंवार 39 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांनी 3 वेळेस मला माझ्याबद्दल या ठिकाणी असं घडलं की उमेदवारी 9 मध्ये मी म्हणलो मला लढायचं आहे, 19 मध्ये तयारी केली, आता 24 ला केली। 3 वेळेस मला डावलल्या चालले आणि हे षडयंत्र मी या ठिकाणी प्रामाणिक बाळासाहेब सैनिक म्हणून या जिल्ह्यामध्ये काम केलं, प्रत्येकाला मदत केली। पण मला ज्यावेळेस मदत पाहिजे, ज्यावेळेस मला उभा राहायचं आहे, त्यावेळेस माझ्याबद्दल इथले राजकीय लोक एकत्र येऊन षडयंत्र करतात आणि विरोध करतात। म्हणून याला कंटाळून मी आज या ठिकाणी जाहीर केलं की इथून पुढं मी कुठल्या पक्षात जाणार नाही। जिल्हा प्रमुखाचा राजीनामा या ठिकाणी मी दिला आहे, अपक्ष म्हणून या ठिकाणी उभा राहिलो आहे। आता इथून पुढं माझ्या मतदारसंघातली जनता, माझा पक्ष आणि माझे नेते आणि इथून पुढं भविष्यात मी आमदार म्हणून जरी झालो तर इथून पुढं जरांगे पाटलाबरोबर काम मी करणार आहे। कारण की राजकारणामध्ये एक मर्यादा असते प्रत्येकाला काम करायची आणि हे विधानसभा हे स्वप्न माझं अनेक वर्षापासून आहे। पण मला एवढी खात्री आहे की माझ्या मतदारसंघातली जनता आता पक्षांनी किंवा नेत्यांनी जे अन्याय केला आहे पण माझी जनता मला न्याय देईन असा विश्वास मला या ठिकाणी आहे। म्हणून आज मी शिवसेनेच्या पदाचा, शिवजिल्हा प्रमुख पदाचा आणि कुठल्याही पक्षात नाही जाणार हे निर्णय मी आज या ठिकाणी घेतला आहे। ओके।